मी काजल, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज ना मी तुम्हाला शिलाईचा मेन जो पाया असतो ना तो सांगणार आहे। प्रत्येक वेळी बघा आपल्याला प्रश्न पडतो शिलाई करताना की प्रत्येकाचा ब्लाउज शिवायला की त्या ब्लाउजचं सगळं शोल्डर, मुंडा, माप हे सगळंच घ्यावं लागतं का? तर असं अजिबात नाही। हा बरेच जणांना प्रश्न पडतात की आता हा ब्लाउज शिवायला आलाय, मग त्याचं गळ्याचं माप घ्यावं लागेल का, शोल्डरचं माप घ्यावं लागेल का, हे घ्यावं का ते घ्यावं लागेल का, असे बरेच प्रश्न पडतात। तर त्यासाठीच आजचा मी व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे। अगदी छोट्यातली छोटी गोष्ट पण समजावून सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर प्रत्येक वेळेस आपल्याला ब्लाउजला प्रत्येक माप घेत बसायची गरज लागत नाही। आपल्याकडे ज्यावेळी ब्लाउज शिवायला येतो त्यावेळी आपल्याकडे फक्त ब्रेस्टचं माप म्हणजे छातीचं जे माप आहे, छातीची रुंदी ती जरी असेल म्हणजे साईज समजा 32, 40, 30 जी तुमची साईज असेल ती साईज जर तुमच्याकडे असेल क्लायंटची तुमच्या, तर मग तुम्हाला तो ब्लाउज शिवणे एकदम सोपं आहे। सगळंच घेत बसायची लागत नाही माप अजिबात। आता मेन जे असतात काही जसं की गळ्याची उंची, पाठीमागच्या गळ्याची उंची, नंतर ब्लाउजची पूर्ण उंची ती तुम्हाला घ्यावीच लागतील, तिची इकडची उंची। पण मेन जी माप आहे जसं की गळा रुंदी, शोल्डर, मुंडा ही मापं तुम्हाला सारखी घ्यावी लागत नाही। आणि त्यासाठी मी आज तुम्हाला एक दोन चार्ट दाखवणार आहे। एक ब्लाउजचा चार्ट दाखवणार आहे आणि एक बाहीचा चार्ट। हे दोन जर चार्ट तुमच्याकडे असतील ना तुम्हाला सगळ्यात मेन जो पाया असतो शिलाईचा तो येणार। त्याच्यानंतर तुम्हाला मग जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यातली जी माप आहे ती बघूनच तुम्ही पेपर कटिंग किंवा ब्लाउज कटिंग करू शकता। वेळ न घालवता तुम्हाला मी बाहीचे दोन्ही चार्ट दाखवते। पहिला चार्ट आहे ब्लाउजचा, दुसरा चार्ट आहे बाहीचा। ठीक आहे, चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा हा ब्लाउज चार्ट आहे। इथे कटोरी, साधा, फोरटक सगळे ब्लाउज याच्यामध्ये तुम्ही कटिंग करू शकता ह्या चार्टमध्ये, फक्त बोटनेक सोडून। तर सगळ्यात आधी बघा साईज, शोल्डर, गळा रुंदी आणि मुंडा अशी 4 मापं मी इथे तुम्हाला सांगणार आहे। तर बघा पहिली साईज आहे 28 साईजची, शोल्डर 5, गळा रुंदी 2.25, मुंडा 5.5 ही करेक्ट माप आहे। ही जर मापं घेतली ना तर अगदी करेक्ट ब्लाउज कटिंग होतो। त्यानंतर 30 साईजसाठी 5 शोल्डर, 2.25 गळा आणि मुंडा 5.5 इंच। 32 साईजसाठी सुद्धा इथं 5.25 इंच शोल्डर, 2.25 इंच गळा रुंदी आणि मुंडा 6 इंच। तर तुम्ही ही मापं लिहून घ्या चार्टवरती, कारण की असं सांगून काही नाही, काही लक्षात थोडीच राहणार आहे। त्यामुळे वही पेन घ्या, चार्ट बनवा आणि त्यावरती लिहून घ्या। त्यानंतर 34 साईजसाठी सुद्धा सेम 30 मापं, त्याच्यानंतर 36 साईजसाठी सुद्धा सेम 30 मापं आहेत बघू शकता। फक्त इथं गळ्याची रुंदी 2.5 घ्यायची। 34, 36, 32ला सुद्धा 2.5च गळ्याची रुंदी तुम्ही घ्या। त्यानंतर 38 साईजसाठी बघा 5.5 इंच शोल्डर, 2.5 इंच गळा रुंदी, 6.5 इंच मुंडा। त्यानंतर 40 साईजसाठी, 42 साईजसाठी आणि 44 साईजसाठी सेम माप आहेत बघू शकता। तर हा जर चार्ट तुम्ही लक्षात ठेवला ना तर तुम्हाला जास्त एवढं म्हणजे सोपं वाटेल की ब्लाउज शिवणं खरंच किती सोपं आहे असं वाटेल। आणि तुम्ही हे चार्ट गुगलवरती सुद्धा बघू शकता। तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला तिथे हे चार्ट भेटून जातील। तर इथं सगळे चार्टचे जे माप आहेत ना लिहून घ्या, कारण लक्षात तर मुळीच राहणार नाही। माझ्यासुद्धा राहत नाही, मी सुद्धा पहिल्यांदा बघते, नंतर मग थोड्या दिवसानंतर आपल्या राहतं लक्षामध्ये। आता बघा बाहीचा चार्ट। त्यासाठी बघा पहिल्यांदा एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगते बाहीचे जे माप आहेत ना ती सांगण्याआधी। तर हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा। आता 2 पद्धतीने आपण बाही कटिंग करू शकतो। बाहीची रुंदी घेण्यासाठी ना पहिल्यांदा आपण आपली साईज प्लस साईजचा 4था भाग घेऊ शकतो। बघा साईजचा 4था भाग किती येतो, आता मी तुम्हाला इथं 32 म्हणजे करेक्ट दाखवते, 32 वरती करेक्ट येईल। आता साईज 32 आहे तर 8 4था भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपलं बघा 9.5 इंच इथं पूर्ण जी रुंदी आहे बाहीची ती रुंदी इथं भेटून जाते आपल्याला। रुंदी काढण्याचं हे कॅल्क्युलेशन आहे। दुसरं कॅल्क्युलेशन आहे बघा, आता 32 साईज घ्या। आता 32 साईजचा जे आपला मुंडा असेल तो मुंडा प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन असं आपलं कॅल्क्युलेशन येतं बाहीच्या रुंदीमध्ये। इथं व्यवस्थित तुम्हाला दिसत नाही आहे, दाखवता आलं नाही, कॅमेरा थोडा सरकला त्यासाठी सॉरी। पण मी जे तोंडाने सांगितले तेच मी इथं लिहित आहे, पण ते तुम्हाला दिसत नाही आहे, अर्धच दिसतंय। तर बघा अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करतो। 2 पद्धती आहेत कॅल्क्युलेशनच्या। जे साईज आहेत त्याच्यासुद्धा 2 पद्धत आहेत, बाहीच्यासुद्धा 2 पद्धत आहेत। आता बघा हे एक आपला समजा कपडा, आता ह्याला डबल फोल्ड केलं, डबल फोल्ड केल्यानंतर ह्या साईडला आपण उंची टाकतो, समोरच्या साईडला रुंदी टाकतो आणि जो खुला भाग आहे, जे इकडून खुलं पेज आहे की नाही तिकडनं आपला खुला भागाकडून आपण किती सोडायचं मार्जिन ते या साईडला। तुम्हाला समजण्यासाठी इथं मी पेपरवरती फक्त ड्रॉ करून दाखवते की असं असं असतं। ठीक आहे, बघू शकता।
मी तर मार्किंग पण करून दाखवते. ह्या साईडला उंची टाकायची, ह्या साईडला रुंदी टाकायची. बंद बाजू असते त्या साईडनं उंची टाकायची, लक्षात ठेवा. आणि इकडचा खुला भाग, खुल्या भागाकडून किती सोडायचं ते. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट हे चार्टमधली मापं बघूयात. ह्यासाठी सुद्धा तुम्ही वही पेन घ्या आणि चार्ट लिहून घ्या. हवं तर तुम्ही चार्ट समोर पुढे भिंतीवरती लावा, म्हणजे तुम्हाला सारखं शोधत बसावं लागणार नाही. बघा, याच्यामध्ये साईज, मुंडा प्लस शिलाई मार्जिन किंवा छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन असं सुद्धा सेकंड कॅल्क्युलेशन येतं. आणि या दोन्हीचं मिळून आपल्याला बाहीची रुंदी भेटते. ठीक आहे. आता पहिली साईज समजा 28 इंच आहे, तर 5 इंच मुंडा आहे प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन आहे. ठीक आहे. ह्याचं मिळून आपलं किती होतं, 7.5 इंच आपली पूर्ण बाहीची रुंदी झाली. रुंदी जी टाकायची ना ती रुंदी झाली. ठीक आहे. सेम अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करा किंवा साईजचा चौथा भाग ॲड करा, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे सुद्धा तुमचं सोपं कॅल्क्युलेशन होतं. तर बघा, ही आपली रुंदी झाली समोर जी टाकायची आहे की नाही ती. त्यानंतर 30 साईजसाठी 5.5 मुंडा प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन असं आपलं 8 इंच बाहीची रुंदी भेटली. त्यानंतर 32 साईजसाठी बघा 6 + 2.5 8.5 इंच आपली इतर रुंदी भेटली. त्यानंतर बघा 34 साईजसाठी 6 + 2.5 इंच 8.5 आपली रुंदी झाली. सेम अशाच प्रकारे सगळ्या इतर रुंदी जी काय आपली आहे ना ती लिहून घ्यायची. आणि ह्या मापानं तुम्ही ब्लाऊज कटिंग करायचा, जो बाही कटिंग आहे ती करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं चुकत असेल, तुम्हाला वाटत असेल बाही छोटी पडते, जास्त पडते, तर तुम्ही आपलं जे साईजचं चार्ट मी सांगितला साईजनुसार, म्हणजे साईजचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, तसं सुद्धा करून बघा की तुम्हाला कसं वाटते. ठीक आहे. आता ही सगळी मापं तुम्ही लिहून घ्या. आता बघा, बाहीची उंची किती आहे ना त्यानुसार आपण खुल्या भागाकडून किती सोडायचं त्याचा हा चार्ट आहे. जर समजा 2 इंच उंची असेल तर 1 इंच खुल्या भागाकडून सोडायचं. 3 इंच उंची असेल तर 1.5 इंच खुल्या भागाकडून सोडायचं. 3.5 इंच उंची असेल तर 1.5 इंच खुल्या भागाकडून सोडायचं. 4 उंची असेल तर 2 इंच खुल्या भागाकडून सोडायचं. 4.5 उंची असेल तर तरीसुद्धा 2 इंच खुल्या भागाकडून सोडायचं. 5, 5.5 उंची असेल तर तुम्हाला इथं 2.5 इंच खुल्या भागाकडून सोडायचं आहे. 6, 6.5 उंचीपर्यंत. त्यानंतर 7, 8, 9 ह्या तिन्ही उंचीसाठी तुम्हाला 3 खुल्या भागाकडून सोडायचं आहे. ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला साईजनुसार सांगितलेलं आहे की चार्ट कशी मी घेतलेत. बघा, माझी आधीची वही आहे, त्या वहीवरती मी सुद्धा चार्ट वगैरे व्यवस्थित लिहून ठेवलं होतं, कारण की जेणेकरून ब्लाऊज शिवणं मला सोपं जाईल. आणि हे चार्ट मी तुम्हाला दिले, दुसरे कुठलेही चार्ट मी दिलेले नाही आहेत. आता मी कटिंग करताना मी कधी कधी हे जे पूर्ण आपली साईज आहे, साईजचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असं सुद्धा मी बाहेरसाठी ॲड करते. कधी कधी मुंडा प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन असं सुद्धा ॲड करते. दोन्ही केलं तरी तुमचं कॅल्क्युलेशन सेमच येतं. पण कुणाला कुणाला हे सोपं वाटतं, कुणाला ते सोपं वाटतं. आता मी 2 चार्ट माझ्याकडे होते. एक मी म्हणजे ऑनलाईन सगळं भेटतं तुम्हाला गुगलवरती, ते मान्य आहे, पण समजावून सांगितलं पाहिजे की कसं काय केव्हा. तर अजून माझ्याकडे बरेच बोटनेकचा, पॅन्ट कटिंगचे व बरेच वेगवेगळे चार्ट आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील मला कमेंट करा. आणि हा चार्ट कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.